आपल्या समोर येते, टाळ्यांनी स्वागत करूया समीक्षा भोबे. मुळात अजिबात मराठी सारेगमपतलं हिंदी गाणं चाललंय असं वाटलं नाही, हिंदी गाणं वाटलं. थँक्यू. ह्या गाण्याबद्दल विशेषतः असं वाटतं की तू ते 100 मीटर्स ऑलिम्पिकमध्ये आपण बघतो ना, कार्ल लुईस वगैरे असे ते सगळ्या एक ओळीने एकत्र असायचे बघ एका लेवलला, आणि मग एक पुढे जायचा त्याच्यातलं. सगळ्यांची शक्ती एकसारखी असते, पण एकच माणूस 100 मीटर्स जिंकतो कारण तो ऊर फोडून धावतो, मेलो तरी चालेल असा धावतो. हे गाणं दीदींनी असं गायलंय, आणि तिथे मला असं वाटलं की तू अजून इम्प्रूव्ह करू शकशील. तू सुंदरच गायलीस, पण तिथे स्कोप आहे की ना, असं गाता गाता आपण रडू की काय आणि समोरच्याला रडवू की काय असं सारखं वाटलं पाहिजे, इतकं हे सुंदर गाणं आहे. पण तू खूप चांगला एफर्ट केलास, व्हेरी गुड. तुझं प्रोनाउंसिएशन खूप चांगला है हिंदीचा पण है, कॉन्ग्रेचुलेशंस. मैंने शंकर जी के साथ भी बजाया 1979. आई वॉज हार्डली 16 ईयर्स, 16-17 साल का था मैं. तो एक बात बोलते थे कि मुश्किल गाना जब गाओ तो मुश्किल लगे नहीं, लगे कि आसानी से गाया, दूसरा गाने जाए तो लगे कि अरे कितना मुश्किल है. तो ये बात तुम्हारे गाने में थी. और ये एडलिप टाइप का होके निकल जाता है, मतलब ये कोई बार टू बार नहीं है. उसको बहुत अच्छी तरह से डील किया. एक बात याद रखना, दूसरे का गाना हो तो भी जब तुम गा रहे हो तो वो तुम्हारा हो जाना चाहिए. तो वो जो एक विश्वास वो जब आएगा तो गाना तुम्हारा हो जाएगा. शंकर जयकिशनची गाणी, त्याच्यानंतर लक्ष्मी प्यारेजींची गाणी, हे अशी पूर्ण ऑर्केस्ट्रानी भरलेली गाणी असायची, आणि एवढ्या स्ट्रिंग्स एकत्र चालल्या आणि त्यांचं केवढं काय काय चाललंय. म्हणजे एक सेक्शन इकडे चाललंय, दुसरं सेक्शन तिकडे चाललंय, आणि पाठीमागनं ढोलकाच्या ढांगा चिक्का चिक्का ढेंगा ते ढोलक फोर्सफुली वाजतायत, आणि कॉम गिटार त्याच्याबरोबर. ह्याचा सगळ्याचा एक मिळून जो साऊंड होतो, त्यावेळेला मी जेव्हा ऐकतो ना, त्यावेळेला मला डोळ्यासमोर चित्र येतं की अशी स्वारी करून ज्यावेळेला एक अशी सैन्य चाललंय असं वाटतं, की त्याच्यामध्ये विविध, एक घोडदळ आहे, एक हत्तीचं दळ आहे, तिसरा तोपखाना चाललाय, आणि असं सगळे म्हणून जोरदार पळतायत. आणि त्याच्या पुढे, सगळ्यात पुढे ती राणी लक्ष्मीबाई कशी असायची नाही, घोड्यावरती स्वार तलवार उगारून, तशी एक आकृती असते, आणि ती म्हणजे लताबाई. कळत नाही आपण स्ट्रिंग्स ऐकूया का, आपण गाणं ऐकूया का, आपण शब्द ऐकूया का, आपण कॉम्पोजिशन ऐकूया, धांदल उडते ऐकणाऱ्याची, धांदल उडते असं कॉम्पोजिशन असतं. आणि तो सगळी ते जे दळ आहे, ते अख्खाच्या पाठीमागचं सैन्य, हे खरं असतं शेकडो लोकांचं. मला वाटतं त्यावेळेचे म्युझिशियन म्हणजे 80, 90, 100 म्यूजिक. रुनुदा आपने बजाया, आप कहिए कितने म्यूजिशियंस होते होंगे तब मेरे ख्याल से? तब तो उस जमाने में फिल्म सेंटर वगैरह जो बड़े बड़े स्टूडियो थे, कम से कम नहीं तो भी 100-150 म्यूजिशियन लाइव बजाते थे. 60 तो वायलिन ही होते थे, फ्लूट सेक्शन, फिर स्ट्रिंग सेक्शन, फिर रिदम सेक्शन. उसके बाद कीबोर्ड का तो बहुत बाद में आया.
बहुत बार। तो लाइव म्यूजिशियंस के साथ बजाने में जो इंस्पिरेशन होता था, एक दूसरे के साथ एक दूसरे के वाह की प्रतीक्षा। आशा जी गा रही थी खाली हाथ शाम आई थी, मुझे आज भी याद है, मैं सिंगर बूथ के सामने बैठ के बजा रहा था। तो कोडा बोलते थे हम लोग, अभी भी शायद कोडा शब्द जानते होंगे। तो कोडा में गाने की लाइन ही मैंने बजाई, खाली हाथ शाम आई थी खाली हाथ जाएगी। तो बड़े प्यार से गा रहे। तो मैंने एक होता था कि इससे आगे मैं जाऊं, तो गाने से आगे ये जो होता था, अब वो बात अब थोड़ा अलग है। तो वो लाइव रिकॉर्डिंग के दिन आज भी याद आते हैं बहुत ज्यादा। तू देखील खूप छान गायलीस, परंतु हे जे काय आहे त्याच्या पुढे राहणारी ती राणी मी आहे हे फील असणं फार महत्वाचं आहे. सुरात गायलीस, हा खूप छान. पर्यंत मार्ग मिळाले. Sa re ga ma pa, ay yeah, sa re ga ma pa.